नमस्कार. फिनिक्स फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बालसंस्कार याविषयी माहिती सांगणार आहे. पण तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, मूल जसं जन्माला येतं तसं त्याची शारीरिक वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्याची मानसिक आणि भावनिक वाढ देखील होत असते. जर त्याच्या मानसिक आणि भावनिक विश्वामध्ये लहानपणीच जर चांगले संस्कार झाले तर त्याचं आयुष्य नक्कीच उज्ज्वल बनू शकतं. एका मानसशास्त्रज्ञानं असं म्हटलं आहे की मला 12 सशक्त निरोगी मुलं द्या. त्यातल्या कुठल्याही एका व्यक्तीला मी डॉक्टर, इंजिनियर, चोर, भिकारी, त्याला जे बनायचं आहे ते मी त्याला बनवून दाखवू शकतो. याचाच अर्थ मुलांचा विकास करण्यासाठी योग्य वातावरण आणि बालसंस्कार खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येक मुलामध्ये क्षमता असतात, परंतु त्या फक्त योग्य पद्धतीनं विकसित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग यासाठी बालसंस्कार खूप महत्त्वाचे आहेत. बालसंस्कारामध्ये मी काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. बालसंस्कार जर चांगले झाले तर मुलांमध्ये कोणत्या गोष्टी घडून येतात ते मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एक चांगला सुजाण नागरिक घडवण्यासाठी बालसंस्काराची गरज आहे. मित्रहो, आज समाजामध्ये एक चांगला नागरिक जर बनवायचा असेल तर त्याला बालसंस्कार देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं. मुलांमध्ये जर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायचा असेल तर त्या मुलांवरती बालसंस्कारांची गरज आहे. जर चांगले संस्कार झाले तर मुलं जीवनातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे चुकीच्या मार्गांवरून जाण्यासाठी मुलांना रोखणं. बालपणी जर चांगले संस्कार झाले तर मुलं वाईट संगतीपासून लांब जातील आणि एक चांगला विद्यार्थी किंवा चांगला नागरिक बनतील. त्याचबरोबर मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणं. बालसंस्कारामुळे मुलांमध्ये चांगला आत्मविश्वास वाढतो आणि मुलं स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला लागतात. त्यानंतर आहे मुलांमध्ये जर बालसंस्कार झाले तर ती मुलं कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक चांगलं योगदान देतात. आणि म्हणून मग बालसंस्काराची आपल्याला नितांत गरज आहे हे आपल्याला यातून दिसून येतं.